नमस्कार. नियती क्रूर असते. इतकी क्रूर की अपेक्षेच्याही कित्येक योजन क्रूर. काल याच वेळेला दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार भेटले होते. पुढारी वृत्तसमूहाचे प्रमुख योगेशदादा जाधव यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात भेटीसाठी बसलो असताना अजितदादा अचानक तिथे आले. दादा सांगत होते की निवडणुकीचा काळ पुन्हा सुरू होतोय आणि म्हणून मी आज अर्थसंकल्पाबद्दलच्या बैठका घेतल्या आहेत. पत्रकाराच्या भावनेतून हसून मी दादांना म्हटलं, दादा अधिकारी सांगतायत की आज 8:30लाच बोलवलं होतं तुम्ही. दादा काल प्रसन्न मूडमध्ये होते. दादा म्हणाले की नाही हो, 8:30 नाही, चुकीची माहिती आहे, 9:30ला बोलवलं होतं. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर काय काय उत्तरं शोधायची आहेत, कशा पद्धतीने समोर जायचं आहे याच्याबद्दलचा विचार करायचं बैठक होती ती. सकाळीच बोलवतो अधिकाऱ्यांना, कारण मग निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा आम्ही व्यग्र होणार आहोत. महानगरपालिकांच्या निकालांचं दादा विश्लेषण पण करत होते, मनसोक्तपणे सांगत होते आणि अचानक म्हणत होते की पुढच्या निवडणुकीच्या आधी काही तयारी करावी लागणार आहे. म्हणून आज अर्थव्यवस्थेबद्दलची वास्तपुस्तक घेतली. लाडकी बहीण सुरू राहणार आहे, निश्चितपणे सुरू राहणार आहे आणि महाराष्ट्राकडे असलेला निधी कशा प्रकारे योजनांवर खर्च करणार आहे ते पण आज अधिकाऱ्यांची गप्पा मारत बैठक घेत मी ठरवून टाकलं आहे. दादाच होते ते. एक कुठेतरी जोर होता, महाराष्ट्राला नवं काहीतरी देण्याची इच्छाशक्ती दिसत होती आणि अर्थातच निवडणुकांचे निकाल लागले असल्यामुळे विषय महापालिकांवर आला होता. दादा पुणे आणि पिंपरी चिंचवडचा मी अभ्यास करतोय, कळत नाही आहे काय झालं असं देखील अत्यंत दिलखुलासपणे सांगत होते आणि हेही म्हणत होते राजकारणात असंच घडत असतं. दादा अचानक मुंबईवर बोलायला लागले. दादा म्हणाले की मुंबईतल्या काही वॉर्डांमध्ये मराठी मतं माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहेत. मला पण आश्चर्य वाटलं आहे आणि येत्या काळामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वत्र पक्ष कसा बळकट करता येईल याची योजना करायची आहे. जिल्हा परिषदा निवडणुका झाल्या, अर्थसंकल्प झाला की त्या योजनेच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. दादा खरंच प्रसन्नपणे चिकित्सा करत होते काय झालंय याची. मी दादांना विनंती केली की दादा अशाच एका कॅम्पेन ट्रेलला मी येऊ का जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये. दादा म्हणाले पुढारीचंच क्षेत्र आहे, जिल्हा परिषद निवडणुकांचं मतदान होणार आहे ते. माझा पण अर्थात तो बालेकिल्ला आहे, आपण जरूर जाऊया. दादांनी आजच्या विमानातच चला म्हटलं असतं तर. नियती खरंच अतर्क्य असते, नियती क्रूर असते. दादा जे स्वतंत्र राजकारणाला सध्या सुरुवात करायच्या तयारीत होते. खरं तर 67व्या वर्षी काकांच्या छत्रछायेतून बाहेर येऊन दादा काहीतरी करू बघत होते. दादांच्या प्रशासकीय अनुभवाचं वेळोवेळी पवार साहेबांनी देखील कौतुक केलेलं होतं. दादांना डिटेलिंगमध्ये कसा रस आहे, दादा कशा प्रकारे उत्तम प्रशासकीय बांधणी करू शकतात याबाबत सगळ्यांचंच एकमत असायचं. दादा तयारीला खरंच लागले होते का? दादा 2029साठी वेगळी स्वप्न पाहत होते का? दादा स्वतःचं अस्तित्व आणि अजितदादा पवार काय आहेत हे महाराष्ट्राला सांगू बघण्याच्या रचनेत स्वतःला गुंतवून घेणार होते का? कितीतरी प्रश्न आहेत. दादांची कितीतरी रूप पत्रकार म्हणून, मंत्रालयात वावरणारी राजकीय वार्ताहर म्हणून जवळून पाहायला मिळाली. दादांचं बांद्रा MIT कॉलेजमध्ये 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यावरचं भाषण, पाठोपाठ दादांनी कुठेतरी माघार घेत पवार साहेबांचं मोठेपण मान्य करणं, दादांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पवार साहेबांच्या निरोपाच्या पत्रपरिषदेच्या वेळी सुप्रियाताईंना आपल्याला यात काही बोलायचं नाही, आपण घरचे माणूस आहोत म्हणून शांत करणं, दादांनी पवार साहेबांची ताकद शक्ती लक्षात घेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना बरोबर घेणं. बातम्या छापून येत होत्या, मी पण एक बातमी छापली होती की शरद पवार साहेबांनी NDAमध्ये यावं म्हणून दादा स्वतः प्रयत्न करत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांना या संदर्भात काय शब्द दिला होता, चर्चा सुरू झाली होती का, असे कितीतरी प्रश्न होते. माहीत नाही दादा उत्तरं देणार होते का. दादांबरोबरच्या प्रवासाची मी खरोखरच वाट पाहत होती. दादा कधीतरी उत्तम कॉपी द्यायचे, दादा कधीतरी या विषयावर बोलायचं नाही म्हणून निघून जायचे. दादांना आम्ही पत्रकार कायम म्हणायचो की दादा फडणवीस वेळ देतात, शिंदेसाहेब गप्पा मारतात, दादा तुम्ही इतके गूढ का. दादांनी हसून सांगितलं होतं, ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर आले होते त्या दिवशी राजभवनात, आता मी बदलणार आहे, आता मी सगळ्या पत्रकारांची मनसोक्त गप्पा मारायला त्यांना वेळ देणार आहे. दादा आम्ही या वेळेची खरंच प्रतीक्षा करत होतो. असं चटका लावून जाणं खरंच दादा अतर्क्य आहे. दादा प्रत्येक गोष्टीच्या छोट्या छोट्या तपशिलात दखल द्यायचे. दादांना कोणतीही वस्तू अस्ताव्यस्त चालायची नाही. पवारसाहेब, सुप्रियाताई दादांच्या या नीटनेटकेपणाचं कायम कौतुक करायचा, उल्लेख करायचा. दादांना घर उत्तम लागायचं, दादांना प्रत्येक गोष्ट जागच्या जागी लागायची, दादांना बेंगरूळपणा अजिबात चालायचा नाही. दादांनी खरंच त्या विमानात बसताना सगळं काही व्यवस्थित आहे का, यथास्थित आहे का चौकशी केली होती का. नेत्यांना जनतेशी संपर्क साधायचा असतो, कमी वेळात बरंच काही साधायचं असतं, प्रचार दौरे दणदणीत असतात, घाई गर्दीचे असतात. दादा देखील अशाच घाईत आज बारामतीत गेले होते का. दादांना काल कितीतरी प्रश्न विचारायचे आहेत हे सांगितलं होतं. दादांच्या घरात लग्न झाल्यानंतर दादांना वरिष्ठ झाल्यासारखं वाटतंय का असं काल विचारावर ते मनसोक्त हसले होते. दादा तुम्ही बरंच काही सांगत असताना अशी अचानक तुमची झालेली एक्झिट हेलावणारी आहे. महाराष्ट्र समोर जायच्या तयारीत होता. समोर जाण्याचं नियोजन, गुंतवणुकीला प्राधान्य, असलेला निधी कशा प्रकारे खर्च करावा याचा तपशील सगळं दादांच्या मनात होतं. पक्ष वेगळे असले तरी कदाचित दादांना सर्वात जवळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही हक्काचा मित्र कदाचित क्रमांक 1चा अजितदादाच होते. दोघं मिळून एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने महाराष्ट्रात नेमकं काय करणार याबद्दल उत्सुकता होती. वाद संपले होते, कदाचित जिल्हा परिषदेच्या निमित्ताने पुन्हा झालेही असते. पण दादा एक वेगळंच रसायन होते. अचानक तडकाफडकी सिंचनाबद्दल आरोप झाल्यानंतर राजीनामा देऊन टाकणारे दादांनी त्यासाठी घेतलेली पत्रपरिषद, दादांनी कधीतरी अचानक संवाद साधून काही कळत नाही तुम्हाला पत्रकारांना म्हणून दिलेली तंबी, सगळ्या गोष्टी खूप ताज्या आहेत. दादांच्या मनात नेमकं काय चालू असायचं, दादांना या महाराष्ट्रात नेमकं काय करायचं होतं, दादा खरंच मुख्यमंत्री होण्याची तयारी करत होते का. एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झाल्यानंतर 40 आमदार निघून गेले एकनाथ शिंदेंबरोबर, दादा मागे पडले असं दादांना वाटत होतं का. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी दादांच्या मनात नेमकं काय होतं. अत्यंत कटुता येऊन शपथविधी झाला, मार्ग वेगळे झाले असं वाटत असतानाही दादांना नव्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना क्रमांक 2चं स्थान देणं राष्ट्रवादीला आवश्यक का वाटत होतं. दादा एक अजब रसायन होते, दादा एक गूढ होते. ते गूढ आज काळाच्या उदरात सामावून गेलंय. दादांचे कितीतरी प्रश्न, दादांची कितीतरी उत्तरं अत्यंत रोचक ठरणार होती. दादा खुलत होते. दादा कुठेतरी प्रौढत्वाला जाऊन राजकारण करतील असं वाटत होतं. पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या पराभवाचं शल्य दादा विसरले होते. दादा आम्ही जेव्हा प्रतीक्षा करत होतो मुख्यमंत्र्यांची, तेव्हा आजूबाजूच्या हजर असलेल्या आमदारांची काहीशी गंमत करत होते. दादा विक्रम पाचपुतेंना म्हणत होते, अरे तू भारतीय जनता पक्षात गेलास आणि रुद्राक्षाची माळ घालायला लागलास, गंध लावायला लागलास, कसे बदलता रे तुम्ही. पण खूप कौतुकाने म्हणत होते की विक्रम हुशार आहे. अपूर्व हिरे काल दादांशी बोलत होते आणि सांगत होते की नाशिकची निवडणूक कशी झाली. दादा म्हणत होते या सगळ्या निवडणुकीच्या गप्पा ऐकायच्या आहेत, पण तेव्हा हे पत्रकार बरोबर नकोत. दादा आम्ही आहोत, पण तुम्हीच निघून गेले आहात. जिथे कुठे असाल तिथून तुमची अस्वस्थता महाराष्ट्राच्या राजकारणाला
आकार देण्याची प्रेरणा आपल्या पक्षाला देवो. दादा, आपल्याला विनम्र श्रद्धांजली. आपण खूप मोठं गूढ होतात, ते गूढ तसंच राहिलेलं आहे. पण आज आपली आठवण करताना आपले अनेक प्रसंगोपात दिसलेले नेतृत्व गुण आठवत आहेत. आपल्याकडनं महाराष्ट्राला फार अपेक्षा होती. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.